पैशांच्या हुसेला मोल नाही, तसे श्रद्धेलाही मोल नसते. श्रद्धेपोटी नागरिक पैशांचा विचार करत नाही. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीचा उपवास सोडताना ताटात वाढली जाणारी भाजी म्हणजे वाघाडी फळांची भाजी. ही भाजी द्वादशीला खावीच असे म्हणतात. या श्रद्धेपोटी एरवी फुकट रानात मिळत असणारी वाघाडी फळांना बाजारात किंमत मिळत आहे. या वाघाडी फळांचा वेल हल्ली दुर्मिळ होत असून नागरिकांना दुर्लक्षित करीत आहे. वाघाडीचा वेल फळ औषधी असल्याने पूर्वी ऋषीमुनींनाही ह्याच प्राधान्य दिल्याचे दाखले मिळतात. वर्षभर या फळाची कोणी आठवणही काढत नाही. ते फळावे यासाठी कोणी वणवण फिरत नाही. पण वर्षभर स्मृतीत असलेल्या फळांची आषाढी एकादशी लोकांना हमखास आठवण येते. हे भाजीफळ मिळावे यासाठी शहरातील नागरिक भाजीबाजार धुमाडतात, तर ग्रामीण भागातील जाणकार रानोमाळ भटकतात. कितीही किंमत असली तरी त्यावर खरेदीसाठी भाविकांची झुंबड मिळते. सध्या आधुनिक काळातही प्रथा परंपरेचे व्रतकैवल्याचे महत्त्व अद्यापही अबाधित आहे. त्यामुळेच महान व दुर्मिळ असूनही ग्राहकांची नजर ही वाटाड्याच्या फळावर असते. एकादशीच्या दिवसा अगोदरपासून ग्रामीण भागासह आदिवासी नागरिक अल्पते विक्रेत्याने वाघाडी शहरातील बाजार विक्रीस आणतात. महागडे असल्याने किमान एखादी वाघाडी फळ मिळण्याचे प्रयत्न करतात. इतर वेळी मात्र दुर्लक्षित करताना औषधी गुणधर्मामुळे त्याची भाजी खाल्लीच पाहिजे असा प्रघात आहे. वाघाडी स्थानिक भाषेत वाघाडी, गोविंद फळ, गोविदी अशी नावे असून संस्कृतमध्ये वाग्रखनी, कारंभा, तपस्प्रिय अशी नावे आहेत. फळांची भाजी करून सेवन केली जाते. बहुवर्षीय काटेरी वेल असून ती झाडाच्या आधारे झाडावर चढते. वेलांच्या खोडावर वाघनसाप्रमाणे चपटे काटे असल्याने तिला वाग्रखनी म्हणतात. पांढरी फिक्कट गुलाबी रंगाची फुले महाशिवरात्री ते होळी काळात उगवतात. वाघाडी औषधी गुणधर्माची नसून उष्णतेचे पित्तनाशक आहे. उष्णतेमुळे अंगावर वळ आल्याची त्याची मूळ उगाळून त्याचा लेप अंगावर लावण्यास गुण मिळतो. क्षयरोग संपविण्यासाठी काढा उपयोगी ठरतो. वाघाडी फळ कफ, वात, पित्त या दोषावर गुणकारी असते. सुत्तविकाजर, पाळवंती काठा दिल्याने ज्वर शमतो. थायरॉइड ग्रंथीची वाढ रोखण्यासाठी ही वनस्पती गुणकारी आहे. अंगावरील सूज उतरण्यासाठी काढा महत्त्वाचा आहे. वर्षातून एकदा आषाढी एकादशी हे फळ खाण्यामागे आयुर्वेदिक विचार केला आहे. श्वास घेताना छाती व पोट जळजळते. डोके व चेहऱ्यावरील चेतापाशी तीव्र वेदना होते. लहान मुलांमध्ये वाऱ्यामुळे होणारी पोटदुखी, शरीराच्या कोणत्याही भागातील कंड सुटणे, दुखणे, विषारी द्रव्य पोटात गेल्यानंतर मळमळ, ताप उतरणे, हगवण लागण्यास, सर्दी, खोकला अनेक विषाणूजन्य आजारात खूप व हमखास लाभदायक आहे. अनेक प्रजातींच्या कृषींचा नाश होण्यासाठी वाघाडीची फळे, पाने, मुळे याचा वापर केला होता. आषाढी एकादशीचा उपवास सोडताना द्वादशीच्या दिवशी वाघाडीची भाजी खाण्याच्या पूर्वीपासून प्रघात परंपरा प्रथा असताना नेमकी हाच वेळेस वाघाडी वेलास हिरवी कंच फळं होत असून बाजारात विक्रीस येतात. अलीकडे वाढत्या वृक्षतोडीची व सिमेंटच्या जंगलात शेताच्या बांधणीवरील झाडासह जंगलातील वाघाडी वेल दुर्मिळ होत आहे. वाघाडी वेल पुढील पिढीस माहिती व्हावा, आषाढी एकादशीनिमित्त त्यांचे महत्त्व टिकावे, निसर्गातील अन्नसाखळी अबाधित राहावी याकरिता वाघाडी वेलांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. आयुर्वेद दृष्टीने महत्त्वाचा असून फुलापाखरांच्या जीवनक्रमातही महत्त्व आहे. परतवाडा, नितीन दुर्गुडे.